चला तर आज 13वा दिवस आहे आणि आपल्याला सगळ्यांना कळालंच असेल की कंबाईन पण 100% पुढे जाणार आहे. कारण UPSCची एक्झाम त्या दिवशी म्हणजे तर पॉसिबल नाही. मग तरी बघू आपण कन्सिस्टन्सी ठेवू. कारण ॲट द एंड काय एक्झाम व्हायची तशी होणारच आहे. बघू आता आपल्या सगळ्यांना आपल्यातलं किती जण अजून कन्सिस्टंट राहतात मला बघायचंच आहे. चलो चल बघू. हे बघा असे टाईपचे क्वेश्चन्स एकदम येतात आणि ह्याचं काय असतं तर मग एकदम छोटंसं लॉजिक असतं आणि जर ते आपल्याला पकडण्यात आलं तर एकदम चांगलं आहे. नाही आलं तर काही काही वेळेस निघतच नाही. होतच नाही. सी हे बघा जर 3 + 4 = 24 दिले मग आपण काही काही वेळी ना काय पण असं लॉजिक लागू शकतो पण ह्या सोल्युशन काय आहे हे बघा 3 इंटू हे बघा इंटू करायचं आणि ह्याला डबल करायचं आहे बघा 3 4 जा 12 12 इंटू 2 24 5 4 जा 20 28 इंटू 40 8 2 जा 16 आणि 16 इंटू 2 32 ठीक आहे हे याचं असं सोल्युशन आहे हे बघा ऑल ARB बरं ठीक आहे अजून काय ऑल CRB मग आता असं काढू आपण ऑल CRB आणि इथं काय दिलंय पुढं सम ARC म्हणजे आपलं फिगर कशी अशी खरं तर यायला पाहिजे AC आणि B ठीक आहे हे फायनल फिगर येते मग आता ही सम CRA बरोबर आहे का तर ऑफकोर्स बरोबर आहे का कनेक्ट होते आणि सम BRA बरोबर आहे त्यामुळे ऑल आर करेक्ट हे बघा हे बघा काय दिलं बघा की हे बघा टू रोटेटेड पोझिशन्स ऑफ डाईस आर गिवन व्हॉट नंबर विल बी ॲट द टॉप इफ 3 इज ॲट द बॉटम आपल्याला 3 बॉटमला असं दिले हे बघा आता इथं काय आहे आपलं 2 आहे आणि 2 एक इथं 4 आहे आणि इथं 1 आहे इकडं काय आहे 2 इथं 6 आहे आणि इथं 5 आहे ह्याचा अर्थ काय की इकडं एक 5 नाही तर इथं 6 असणार आणि राहिलेला नंबर इथं बरोबर समोर असणार म्हणजे इथं 3 असणार बरोबर तोच नंबर राहिलाय आणि आपल्याला तेच विचारले जर 3 टॉपला तर बॉटमला कुठला म्हणजे 3च्या अपोजिटचा कुठला म्हणून 2 बघा सिलेक्ट द फिगर इन विच हे कुठं एम्बेडेड आहे तर बघा आता आपण हे ना प्रॅक्टिस लागते ह्याला आणि ऑब्झर्वेशन खूप जास्त लागते बघा इथं काय हे असं आहे पण अख्खं असं पाहिजे होतं बरोबर मोठं पाहिजे होतं इथं होत नाही इकडे बघा इकडं होतंय का नाही होत कारण प्रॉपर डब्ल्यू आहे पूर्ण नाही आपलं असं अर्धवट आहे बघा इकडं इकडं होतंय हे आन्सर आहे बघा ठीक आहे ऑप्शन 3 चला पुढचं फास्ट मध्ये एक्स मीटर लांबीची ट्रेन 1 किलोमीटर प्रति तास वेगाने चालणाऱ्या माणसाला 20 सेकंदात पूर्णपणे मागे टाकते. बरं ठीक आहे. जर ट्रेनचा वेग एवढा आहे तर ट्रेनची अंदाजे लांबी किती असेल? आपल्या ट्रेनची लांबी विचारली, अंदाजे विचारले म्हणजे कदाचित पॉईंटमध्ये उत्तर येण्याची शक्यता आहे. अजून एक आता काय दिले? आपल्याला लांबी विचारली. ट्रेनची लांबी म्हणजे डिस्टन्स विचारले बरोबर? डिस्टन्स काय असते? स्पीड इंटू टाईम. आता स्पीड काय येणार आपला? तर बघा की माणूस समोरच्या दिशेने चालला ट्रेन पण त्याच दिशेने येते म्हणजे स्पीड मायनस होणार. ट्रेनची स्पीड 45 आहे. माणसाचं स्पीड 1 आहे. म्हणजे स्पीड किती येणार? 44 हां. म्हणून आता हे किलोमीटर पर आवर आहे. ह्याला मीटर पर सेकंद करायचं. कसं आपण करणार? 5/18 ठीक आहे? आणि इंटू टाईम. टाईम किती? ह्याला किती लागतो? 20 लागतात बरोबर? 20 सेकंद झालं. झालं तर सॉल्व्ह होते बघा. काय येणार तर 5/18 2 इथं करू ॲटलिस्ट. 2 9 जा 18 2 10 जा 20 ठीक आहे हे असंच ठेवू. आता 44 इंटू 5 करू. 5 4 20 5 4 20 22 220 अपॉन 9 इंटू 100 म्हणजे हे ठीक आहे 2200 डिवाइड बाय 9 घालूच आपण 9 9 1 जा 9 9 2 जा 18 बरोबर 4 राहतात 9 9 किती असते आता 9 1 जा 9 9 2 18 9 4 जा 36 9 4 जा 36 परत 4 9 4 जा 36 झालं 0.44 म्हणजे 244 म्हणजे 245 ठीक आहे आलं चला हे जरा कन्फ्युजिंग आहे हा म्हणलं की आपण हळूहळू लेवल वाढवायचे आज 13वा दिवस आहे आता काही तिसरा दिवस नाहीये आणि कसं आहे आपण आणि जर तुम्ही नीट आयोगाचा पेपर बघितला ना तर आयोगाचं काही इतकं सोपं नसते हा त्यामुळे आपण हळूहळू क्वेश्चनची लेवल वाढवणार आहे आणि इतकं काही नाही सोल्युशन देतोच आहे आपण ठीक आहे चला बघू आपण द ॲव्हरेज एज ऑफ फादर मदर सन अँड डॉटर 4 जणांचा ॲव्हरेज एज 16 आहे आता आता जर ॲव्हरेज काय असते ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय असते की सम ऑफ डिजिट्स अपॉन किती जण आहेत हां की नंबर ऑफ डिजिट्स आता इथं ॲव्हरेज 16 दिले हां सम किती आपल्याला माहित नाही फादर प्लस मदर प्लस सन प्लस डॉटर हां डिवाइड बाय इथं किती एकूण 4 आहेत म्हणजे 16 इंटू 4 24 वन जा 4 5 6 64 म्हणजे हे येते बरोबर ना 64 जा 64 64 येते आपलं टोटल आलं हां आता काय दिलं बघा फादर इज 5 टाइम्स ॲज ओल्ड ॲज सन म्हणजे एफ इज इक्वल टू 5 टाइम्स ॲज ओल्ड ॲज सन
5x. हा आता सनला आपण x घेऊया. एक्स का घेऊया? कारण 5 आणि माझं म्हणजे माझं लिहिण्यात ना 5 आणि एस असं कन्फ्यूज होतं हा, त्यामुळे एफ इज इक्वल टू 5x. अजून काय दिले? मदर इज 6 टाइम्स ॲज ओल्ड ॲज डॉटर. बरं ठीक आहे. मदर इज इक्वल टू 6 टाइम्स ॲज ओल्ड ॲज डॉटर 60. आपण अजून काय दिले? हा बघा, आपण सनला एस घेऊया, एक्स घेऊया. सन इज इक्वल टू एक्स. अजून काय? आफ्टर 3 इयर्स फ्रॉम नाव मदर विल बी. बघा, आफ्टर 3 इयर्स, आतापासून 3 वर्ष नंतर. ते सनचं आता एक एज काय एक्स आहे. आफ्टर 3 इयर्स काय असणार? एक्स प्लस 3 असणार. आणि काय दिलं आपल्याला? मदर विल बी थ्राईस ॲज ओल्ड ॲज सन. म्हणजे 3 इयर्स प्लस नाव एम प्लस 3 इज इक्वल टू थ्राईस ॲज ओल्ड ॲज सन. एक इथं काय आहे बघा, की आपलं मदर काय आहे, की आफ्टर 3 इयर्स मदर म्हणजे काय एम प्लस 3 इज इक्वल टू काय असणार आहे? तर थ्राईस ॲज ओल्ड ॲज सन म्हणजे काय? एक्स प्लस 3 म्हणजे काय येणार? एम प्लस 3 इज इक्वल टू 3x प्लस 9 म्हणजे एम इज इक्वल टू 3x प्लस 6 बरोबर. कारण 3 च्या बाजूला गेल्यावर 6 होणार. झालं. आणि आता त्यानंतर अजून काय दिले, की आफ्टर 3 इयर्स व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ आपल्याला फादर विचारला आहे. फादर, मदर आणि डॉटर आले. इथं डॉटर आहे आणि ह्याचा अर्थ काय? डॉटर इज इक्वल टू मदर अपॉन 6. मग आता बघा, फादर प्लस मदर प्लस डॉटर प्लस सन इज इक्वल टू 64. फादर काय आहे? 5x आहे. 5x लिहिलं. प्लस मदर काय आहे? 3x प्लस 6 प्लस डॉटर काय आहे? मदर बाय 6 म्हणजे काय? 3x प्लस 6 अपॉन 6 आणि हे काय आहे? आपलं x येणार इज इक्वल टू 64. ठीक आहे, असं आहे. आता आपण काय करणार? आता आपण एलसीएम काढूया का? आय गेस एलसीएम एलसीएम नको काढायला. अख्ख्या ह्याला इक्वेशनला आपण 6 ने मल्टिप्लाय करू. बरोबर, म्हणजे खालचं 6 जाणार. इथं काय येणार? 5 इंटू 6 म्हणजे 6 5 जा 30x प्लस इथं 6 6 3 जा 18x प्लस 6 6 जा 36 प्लस 3x प्लस 6x प्लस 6 प्लस 6x इज इक्वल टू 64 इंटू 6. बघा, x 6x प्लस 3x 9x 9x. थांबा, आपण आपण आता काय करूया, जे सगळं इंटू आहे ना, नाही प्लस आहे. ठीक आहे. बस बघू. 30 प्लस 18 48. 30 प्लस 18 48. 48 प्लस 3 51 आणि 51 प्लस 6 57. 57x प्लस हे काय येणार? 36 प्लस 6 म्हणजे 42 इज इक्वल टू 64 इंटू 6. 3 कॉमन घेऊया आपण, कारण मला असं वाटतं 3 निघते. हा 3 निघते. 3 काय येणार आहे? 3 1 जा 3 3 9 जा 27 प्लस 3 1 जा 3 3 4 जा 12 इज इक्वल टू 64 इंटू 6. 3 1 जा 3 2 जा म्हणजे 19x प्लस 14 इज इक्वल टू 64चं डबल किती? 128. 19x इज इक्वल टू 14 आणि हे किती येणार? 128 मायनस 14 114. 114 आपलं हे 114 येते, ते डिवाइड बाय 9 केल्यावर 19 केलं की 6 येते. x x 6 आलं आणि आपलं स्टार्टला काय दिले, की फादर इज 5 टाइम्स दॅट ऑफ सन म्हणजे 5x आहे, म्हणजे 6 5 जा 30 असं 30 आन्सर आहे. जरा कॉम्प्लिकेटेड होतं, पण काय करणार. चला, आता आपल्याला पुढचं दिले, की 99,000 रुपये हे डिवाइड केलेत ए बी आणि सी मध्ये. रेशिओ ऑफ शेअर ए इज टू बी. बघा, ए इज टू बी किती आहे? 3:7 आहे. आणि इथं काय दिले? बी इज इक्वल टू 5/7/सी. आता सी खाली आलं म्हणजे काय, बी बाय सी किती येते बघा? 5:5 आपण 7 येते. आणि आपण शिकलोय की 5:7 असं लिहायचं, बरोबर.
आपण जर तुम्ही आधीचे जर व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला हे माहिती आहे. आणि आता आपण काय करतो, जे बीला आपण हे कॉमन करतो. त्या 5नी इथं वरती मल्टिप्लाय करायचं. 5 3 जा 15 इस टू 35 आणि या 7ला ह्या 7नी म्हणजे या खालच्या ह्याला मल्टिप्लाय करतो. 7 7 जा 49 असं आले हां. म्हणजे हे आपलं आलं रेशो. आता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द शेअर्स आपल्या अमाउंट विचारले. मग आपण काय करणार, हे बघा की हे काय आहे, हे किती आलं ए, बी आणि सी आलं. म्हणजे आता ए आणि सीचं डिफरन्स विचारले. म्हणजे 49 मायनस 15 किती झालं 34 बरोबर. अपॉन अपॉन काय टोटल येणार बरोबर का, कारण टोटल नंबर ऑफ शेअर म्हणजे 15 प्लस 35 प्लस 39 प्लस 49 म्हणजे किती येते 99 येते. आणि आपलं टोटल किती आहे 99,000 आहे बरोबर. मुद्दामूनच त्यांनी अशी अमाऊंट देतात. म्हणजे 34 इंटू हे 34,000. झालं. आता बघू हे बघा काय दिले बघा. राहुलने 3 वर्षासाठी वार्षिक व्याजदर आर आपल्याला माहित नाही. दराने साध्या व्याजाने योजनेत 5,700 रुपये गुंतवले. 3 वर्षानंतर त्याला एकूण इतके इतके मिळाले. आरचं हे मूलधन सर्वात जास्त सोपं आहे की काय म्हणतो डायरेक्ट फॉर्म्युला टाकायचा आहे बघा. आपल्याला एकूण अमाऊंट किती मिळाली 7616. आपण गुंतवलेले प्रिन्सिपल किती आहे 5,600. म्हणजे आपलं सिम्पल इंटरेस्ट किती आलं 2016 आलं. मग आता आपला फॉर्म्युला एस आय इज इक्वल टू पी एन आर बाय 100. एस आय म्हणजे किती 2016 इज इक्वल टू पी प्रिन्सिपल 5,600 इंटू एन नंबर ऑफ इयर्स 3 इंटू आर माहित नाही आपल्याला आर लिहिलं आणि आपण 100 झिरोला झिरो गेलं झिरोला झिरो गेलं आता हे म्हणजे 2016 अपॉन 56 इंटू 3 इज इक्वल टू आर. 3 निघाल होते 3 1 3 3 6 18 3 7 21 आणि 3 2 6 बरोबर. आणि 56 फाईव्ह फाईव्ह कितीला जाते आता हे बघा 56 8 ने जाईल 7 8 8 7 56 8 8 64 8 4 32 बरोबर. आणि 7 ने 7 1 2 म्हणजे झालं 12%. सोपं होतं. हां, आता हा प्रश्न कंबाईनला आलाय त्यामुळे म्हणलं हाय तसा घेऊ हाय तसा इमेज उचलला. आता ह्याचं काय करायचं सांगतो. ह्याचं आपलं पाय चार्ट म्हणजे आपलं सर्कल बनवायचं आणि बनवलं की लगेच उत्तर येतं. हे बघा देअर आर 80 प्लेयर्स इन अ क्लब आउट ऑफ विच 36 प्ले कबड्डी. हे बघा हे केलं आणि कबड्डीचा आपण सर्कल घेतला आणि 36 केलं. आणि किती जण ही क्रिकेट इथे इथे लिहू कबड्डी 36 जण खेळतात, क्रिकेट 48 जण खेळतात आणि काय दिले आपलं की 12 जण दोन्ही खेळ खेळतात असं आले. आता जर आपल्याला विचारलं की टोटल नंबर किती जण खेळतात तर कसं असतं हे कबड्डी प्लस क्रिकेट आणि कबड्डी प्लस क्रिकेट -12 घ्यायचं असते. इज इक्वल टू आपलं टोटल मिळतं का, कारण हे 12 आपण 2 वेळा घेतल्या ना म्हणजे किती बघा 36 प्लस 48 मायनस 12. आता 48 मायनस 12 किती येते 36 येते 36 येते 72. म्हणजे टोटल नंबर ऑफ कबड्डी प्लस क्रिकेट किती 72 जण खेळतात आणि आपल्याला इथं काय दिले व्हॉट इज द पर्सेंट ऑफ प्लेयर हु डू नॉट प्ले इदर कबड्डी ऑर क्रिकेट. हे बघा टोटल किती 80 जण आहेत त्यातले 72 जण खेळ खेळतात म्हणजे त्यातले किती जण खेळत नाहीत 8 जण खेळत नाहीत बरोबर. आणि आता पर्सेंट काढायचं आहे 8 जण खेळत नाहीत आणि कशावर 80 वर इंटू 100 8 8 बाय 80 म्हणजे 10%. असं आहे. आता बघा आता तुम्ही जो बघताय हा 2000 कंबाईनचाच आय गेस हे आहे आणि 2022च्या ह्याचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा कधी पण असं करायचं ए, बी, सी, डी ई आणि म्हणलं तुम्हाला 1, 2, 3, 4 आणि असं रिव्हर्स लिहायचं. रिव्हर्स लिहिलं की तुम्हाला कळतं की हे जे आहेत ना नाही, नाही, आय एम सॉरी, फास्टमध्ये आलो. हे सिंपल दिले की हे बघा की 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 ए टू एम काय आहे 13 म्हणून रिप्रेझेंट केले. एन म्हणजे 0 आहे आणि ओ टू झेड काय आहे मायनस दिले. आता आपल्याला काढायचं आहे. आता आपण आधी एस ची व्हॅल्यू काढू. एस बघा ओ ओ नंतर काय येते ओ ओ ओ पी क्यू आर एस म्हणजे -5 आलं बरोबर. ओ म्हणजे -1 आहे -1 ओ पी क्यू आर एस म्हणजे -5 आणि इथं पण हे -5 -5 म्हणजे एकूण -15 आलं. ठीक आहे. आता यू बघू 5 पी क्यू आर एस टी यू म्हणजे -7 आलं. यू आता सी बघू ए बी सी 2 वेळा सी म्हणजे +6 बरोबर आणि ई ई काय आहे एबीसी डीई
ABCDE म्हणजे +5 झालं. आपल्याला ह्याचं फक्त हे काय म्हणतो आपलं ॲडिशन काढायचे. हे बघा असं की 6 + 5 11 आणि आणि इकडं काय येणार म्हणजे -15 -7 + 11 -11 येते. सोपं आहे. चला. ठीक आहे. हे बघा. A started a business after 4 months from the start of business. B and C joined. म्हणजे बघा, की A नी स्टार्ट केलं आणि त्यांचं इन्व्हेस्टमेंटचा रेशिओ दिले काय 4:6:5. आता X घेऊ आपण हां. 4x, 6x, 5x. तर Aचं काय येणार 12 महिने काम केलं बरोबर म्हणजे 12 × 4x इज 2 हां. आता B काय येणार 6x येणार आणि की B ने किती 8 महिने काम केलं बरोबर कारण 4 महिन्यानंतर आला हां आणि इज 2 ते किती येणार 5x × 8 कारण दोघं तेवढेच हे आलेत. आता आता कटिंग करू 4 1 जा 4 2 जा 4 2 जा झालं. यात आपण रिअल रेशिओ काढला 12x प्लस 6 अरे ते दे दे 6 2 जा 12x इज टू 5 2 जा 10x अशा तऱ्हेने आपला हा रेशिओ आला. बरोबर आलं ना? बरोबर आलं. आता आपल्याला काय दिले की शेअर ऑफ ए इफ A share in annual profit was 250 more than that of C. आता इथं Cचं 10x आहे, Aचा किती 12x आहे. म्हणजे Aचा 2x जादा आहे बरोबर आणि 2x म्हणजे काय म्हणते हे 250 म्हणते. झालं. म्हणजे x आपलं निघालं. x किती येणार? 250चं हाल्फ म्हणजे किती? 125 125 निघालं. आता आपण x निघालं म्हणजे आपण सगळं काढू शकतो. आता व्हॉट इज द टोटल अॅन्युअल प्रॉफिट अर्न्ड आपल्याला आपल्याला काय काढायचं आता एकूण प्रॉफिट काढायचं आहे. म्हणजे काय? हे बघा एक्स आपलं 125 निघालं आणि टोटल अॅन्युअल प्रॉफिट म्हणजे 12x + 12x + 10x 12 12 किती 34 12 × 12 24 20 + 1 किती 34 म्हणजे झालं म्हणजे 121 हे आपलं 125 × 34 4250 येतं असं आहे. हे म्हणलं चला बघू हे काय आहे बघा -6 हे किती येतंय 6 आणि 6 +12 हे किती आहे -24 हे येतंय +48 म्हणजे इथं काय आहे बघा 6 6चं डबल 12 12चं डबल 48 आता 24 24चं डबल 48 आता 48चं डबल किती येणार 96 येणार आणि आता काय येणार इथं प्लस होतं म्हणजे आता मायनस म्हणजे 130 - 96 130 - 96 किती येते 34 ठीक आहे असं सिलेक्ट द एरोज हे आहे तसा कंबाईनचा प्रश्न आणि मला खूप अवघड गेला हा म्हणलं नक्की काय तर नंतर हे कळालं काय माहिती का नंबर ऑफ एरोज बघा हे बघा 1 2 3 4 5 6 7 एकूण 7 आहेत इथं बघा 1 2 3 4 5 6 7 7 आहेत आणि इथं बघा 1 2 3 4 5 6 हेच ऑड मॅन आउट आहे कारण सगळीकडे 7 एरो आहेत आणि एकीकडेच फक्त 6 आहेत हं. असे प्रश्न खूप जास्त डेंजर असतात कारण आलं तर लगेच येतं नाही तर अजिबात येत नाही हा पण कंबाईनचाच प्रश्न आहे बघा इथं काय दिलं बघा अ रिव्हर फ्लोज फ्रॉम नॉर्थ टू साऊथ म्हणजे इथं वरनं हे करायला लागले ऑन द वे इट टेक्स लेफ्ट टर्न त्याचा लेफ्टला जाणार आणि काय अँड इट गोज सेमी सर्कल राऊंड म्हणजे तशी अशी सेमी सर्कल गेली आणि त्यानंतर काय केलंय हं, आय एम सॉरी तेच म्हणलं असं का आलं बघा की रिव्हर अशी खाली जायला लागली आणि त्यानंतर ती लेफ्ट टर्न घेते तर रिव्हरचा लेफ्ट म्हणजे ती कुठनं घेणार इथनं अशी घेणार बरोबर कारण ती साऊथला यायला लागले लेफ्ट त्याचं उलटं बदलतं आणि त्यानंतर काय करतं त्यानंतर काय केलंय की अँड इट टर्न्स लेफ्ट ॲट 90 डिग्री म्हणजे आता ही समोर जायला लागली आणि लेफ्ट 90 डिग्री म्हणजे इथं इथं वळणार आणि आता दिले की आता ती कुठल्या डायरेक्शनला फ्लो करायला लागले तर साऊथ साऊथ येते हां. आता हा प्रश्न कुणाला येणार माहिती आहे का? तर आपलं इतके दिवस जर कोणी जर नीट करत असलं तर त्याला येणार. इथं काय दिलंय बघा काय आहे कंबाईनला आहे तसा प्रश्न आलाय, की पहिल्या दिवशीचा दंड 250, दुसऱ्या दिवशीचा 300, तिसऱ्या दिवशीचा 350 अँड सो ऑन. म्हणजे हे काय आपलं ए-पी आहे बरोबर अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर त्याचं हे दिले आणि कॉन्ट्रॅक्टरनी फाईन पे इतका केला आणि नंबर ऑफ कितवा नंबरचा डी आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय आहे? टी-एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी बरोबर? आणि आपला टी-एन की हा टर्म कितवा आहे हा दिलाय. हे अमाउंट दिलाय 5,500 इज इक्वल टू ए. ए किती? 250 प्लस एन मायनस 1 आता एन माहित नाही म्हणून एन मायनस 1 आहे तसं लिहायचं आणि डी डी म्हणजे आपला डिफरन्स आणि डिफरन्स किती आहे? तर 50 आहे बरोबर?
आपला हा असा डिफरन्स आहे, +50 आहे. झालं. आता हे फक्त आता सॉल्व्ह करायचं आहे. आता बघा, 5500 इज इक्वल टू 250 प्लस 50n आणि इथं -50, बरोबर? कारण 50 आतमध्ये गेल्यावर 50 येणार आणि -50 होणार. म्हणजे किती होणार? हे 250 मायनस 50 200 होणार. आणि 200 त्या बाजूला गेल्यावर 5300 इज इक्वल टू 50n. म्हणजे 5300 अपॉन 50 इज इक्वल टू n. हे गेलं 5 1 आणि 506. अरे नाही 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 नाही. अरे यार, हे चुकलं की. हे टोटल नंबर ऑफ 5 नाही, म्हणजे हे सम ऑफ हे विचारले. सम ऑफ एन विचारले. सम ऑफ एनचा फॉर्म्युला मला माहित नाहीये. मला वाटलं हे टी एनचा फॉर्म्युला आहे. बट ठीक आहे. तर मग हा जो प्रश्न ना, हा बाजूला ठेवू. उद्याच्या ह्याच्यात घेतो मी. सम ऑफ एनचा फॉर्म्युला इतकं मला लक्षात नाही. मला गुगल करायला लागेल. हा मग काय म्हणतो, बेअर विथ मी. हे सोडून देऊ आपण. चला आता पुढचं बघू. हे बघा, की चौरसाचा हे बघा, की द डायगोनल ऑफ स्क्वेअर इज 35 रूट हे. जर आपल्याला आपण हे केलं असतं, आपल्याला फॉर्म्युला माहित आहे की डायगोनल काय असते, तर √2 इंटू साईड असते. हा, आणि आपला डायगोनल दिलाय म्हणजे 35√2 इज इक्वल टू √2 इंटू साईड. हे जाणार म्हणजे साईड ऑफ स्क्वेअर आलं 35. हा, आणि आपल्याला जर स्क्वेअरचा आपल्याला हे काढायचं आहे, काय म्हणतो, स्क्वेअर काढायचा आहे. तर आपण कसं करणार, साईड स्क्वेअर एरिया, स्क्वेअरचा एरिया काय असतो, साईड स्क्वेअर म्हणजे 35चा स्क्वेअर. एस इज इक्वल टू बघा, 5 5 25 घ्यायचं असते, आणि 3 इंटू 4 4 3 4 3 4 3 12 म्हणजे 1225. हे काय आला आपला स्क्वेअरचा एरिया आला. आता आपल्याला काय दिलंय की हा एरिया काय आहे, 161 लेस आहे कशा, एरिया ऑफ स्क्वेअर पासून. म्हणजे 12225 प्लस 161 करायचं. म्हणजे किती आलं आपलं, 1386. आता हे काय आहे, तर हा एरिया आहे कशाचा, आपल्या सर्कलचा. आणि एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय असते, पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल म्हणजे 1386. म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू 1386 अपॉन 22 इंटू 7. आता बघा, 11 निघालो, 11 टू द 22, 11 1 ज 11, 28, 126 आलं. आणि आता 2 निघालो, 263. 63 म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू 7 इंटू 9, 7 9 63 बरोबर, इंटू 7 म्हणजे आर इज इक्वल टू 7 3 21. हा, 21 असं येते. आणि आपल्याला काय काढायचं आहे, सर्कम्फरन्स काढायचं आहे. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय असतोय, तर 2 पाय आर म्हणजे 2 इंटू 22/7 इंटू आर. आर 21 आहे, 21. 7 1 7 3 म्हणजे काय, 3 टू द 6 6 इंटू 22 म्हणजे किती, 132. जरा कॉम्प्लिकेटेड होतंय गणित, मला पण माहिती आहे, कारण पण असं हे सॉल्व्ह करायचं आहे. आपल्याला जर छोटे छोटे फॉर्म्युले माहित असले तर असे कॅच 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 करत जायला लागतात. बघू, हे बघा, की शॉपकीपर सोल्ड अ बुक फॉर 2400 अँड इनकर्ड लॉस ऑफ एक्स. ठीक आहे, की शॉपकीपरनी काय म्हणतो, आपलं बुक सेल केलंय आणि त्याला एवढा एवढा लॉस झालाय. त्यानंतर काय दिले, की जर सेम बुक त्यांनी 1750 ला हे केलं असतं, त्याला एवढा एवढा लॉस झाला असता. आपलं एक्स प्लस इथं एक्स प्लस 150. फाइंड द कॉस्ट प्राइस. अशा वेळी काय करायचं, तर गप आपण ऑप्शनने जायचं. समजा हे बघा, की कॉस्ट प्राइस, प्रॉफिट आणि लॉस असं लिहू. समजा कॉस्ट प्राइस 2200 हे असतं, तर मग त्याला प्रॉफिट किती झालं असतं, पहिलं कितीला विकले ते 2400 ला, म्हणजे त्याला ₹200 प्रॉफिट झाला असता. हा, म्हणजे काय म्हणतो, की बरोबर. आणि आता आपल्याला काय दिलंय, की त्याला लॉस किती झालाय, तर एक्स एक्स मायनस आपलं एक्स मायनस 150 असा लॉस झालाय, बरोबर. म्हणजे म्हणजे त्याला लॉस किती झाला पाहिजे, ₹50 लॉस झाला पाहिजे. म्हणजे रिअलिटीमध्ये त्यांनी जे सेकंड किंमत विकली ते कितीला विकलं पाहिजे, 2150 ला, पण ते विकले का नाही, त्यांनी 1750 ला विकले. त्यामुळे हे पण हे ऑप्शन गेलं. आता आपण 1900 धरू, तर मग प्रॉफिट किती होणार त्याला, 1900 घेतले की ₹500 होणार, बरोबर. आणि 500 मायनस 150 म्हणजे किती येणार, 350. आणि आता 1900 कॉस्ट प्राइस आहे, 1900 मायनस 350 केलं की 1750 येतंय का, तर येत नाही. ठीक आहे, मग आता आपण 2000 घेऊया. जर 2000 त्यांनी हे घेतले, तर मग त्याला प्रॉफिट किती होणार, ₹400 होणार. ₹400 काय दिले, आपले एक्स दिले.
तर मग लॉस किती होणार? x मायनस 150 म्हणजे 400 मायनस 150 म्हणजे किती झाले? ₹250 लॉस झाला पाहिजे. आणि होते का? तर हो होते बरोबर. कारण बघा ना, पण काय म्हणतो 2000 मायनस 250 केलं की 1750 येते. त्यामुळे अशा तऱ्हेने ऑप्शन नंबर 3 आहे. असं आहे. सिलेक्ट द मिरर इमेज. बघा सोपं आहे. इथं असं, असं आणि असं आणि हे जे असं आहे तर मग जे असं काढायचं. झालं. निघलं डायरेक्ट आपलं. हम्म, हेच. हे नाही, हे नाही आणि हे पण नाही. हं. हे जे मगाशी म्हणत होतो तर ते. जर आपण 1, 2, 3 आपलं A-B-C-D असं लिहिलं ना तर आपल्याला कळतं की काय म्हणतो की बरोबर अपोजिटचं जे आपलं टेबल असतं ना आपलं A-B-C-D तर मग त्याच्या अपोजिटला जे येतं ते म्हणजे बघा A-B-C-D आणि जे उलटे लिहिताना काय येणार Z-Y-X-W हे असं अपोजिट. तर आपल्याला कळतं की आता एस आहे ना, तर आपलं एस आहे इथं, तर एसच्या इथं अपोजिट एच आहे. म्हणजे बरोबर आहे हे अपोजिटचं काढायचं आहे. मग आता एमच्या अपोजिट काय येणार बघा, एन येणार. एच्या अपोजिट झेड येणार. आरच्या अपोजिट एक मिनिट आर आय येतं. एन झेड आय, एन झेड आय कुठं आहे? इथं आहे, इथं आहे. 3 ठिकाणी आणि फसवताच करायला लागणार. के. केच्या अपोजिट काय येतंय? पी येतंय. ईच्या अपोजिट व्ही आणि टीच्या अपोजिट जी. हे येतंय उत्तर हां. आणि मी का हे घेतले तर हा तसा प्रश्न आपला आलाय हां. कंबाईनचाच प्रश्न आहे हा. त्यामुळं म्हणलं घेऊ. चला आता बघू. हे पण ऑप्शननीच करायचं काय हे बघा. आनंद इज 2/3 टाइम्स ॲज फास्ट ॲज बाळू. आता जर आपल्याला हे फ्रॅक्शन आपल्याला करायचं आहे, तर आपल्याला माहिती आहे कसं करतो हे मल्टिप्लाय करतो आणि इथं प्लस करतो. हे 3 to the 6 प्लस 2 6, 7, 8 म्हणजे 8/3 ॲज फास्ट ॲज बाळू म्हणजे काय? A/B म्हणजे जर बाळू जर 3 आहे, तर आनंद काय आहे? आनंद 8 आहे. म्हणजे काय म्हणतो की हं, आपल्याला असं हे दिलंय. आता आपल्याला काय दिलं बघा, की इफ आनंद गिव्स बाळू अ स्टार्ट ऑफ 80 मीटर म्हणजे आनंद काय म्हणतो बाळूला, की म्हणतो की जी रेस आहे तर तू आधीच 80 मीटर पुढे जा आणि तिकडनं तू पळायला सुरू कर. तर हाऊ लाँग इज द रेस ट्रॅक इफ बोथ क्रॉस द मार्क ॲट द सेम टाईम. म्हणजे काय एकाच ह्यानी सेम टाईमला आलेले आहेत. तर मग ह्यानी किती होणार? त्याला बघू. आता जर आपण ऑप्शन थ्रू जाऊ. आधी आपण 140 घेऊ. समजा आनंद जर 140 पळाला तर मग आपला 140 मीटर पळाला. तर बाळू किती पळणार? आधीच तो 80 पुढे आहे बरोबर. म्हणजे तो 80 पासून सुरू करणार म्हणजे 80 च्या इथनं गेलं की 60 होते बरोबर. म्हणजे हे रेशो किती येते? 0-0 जाते. 3 7/3 येते आणि आपल्याला रेशो काय पाहिजे? 8/3 पाहिजे. म्हणजे 140 येते का नाही? समजा 160 घेऊ. तर हा 160 पळतो आणि हा 80 पळतो. म्हणजे रेशो 2 येतो. म्हणजे हे पण होत नाही. मग आपण 120 घेऊ. तर हा 120 पळाला तर 120 - 80 किती? 40 येते. हे किती येते? 3 येते रेशो. ते पण येत नाही. आता आपण 128 घेऊ. हा 128 पळणार आणि इथं 80 - 128 किती येते? 48 येते. 48. 4 ने घालू. 4 1 जा 4, 4 2 जा 8 आणि इथं वरती 4 3 जा 12, 4 2 जा 8 आणि परत 4 ने जाऊ. 4 3 जा 12 आणि बघा 4 8 जा 32 त्यामुळे असा रेशो आला बरोबर आपला 8:3 आणि आपल्याला तोच रेशो पाहिजे होता. त्यामुळे अशा तऱ्हेने आन्सर 4 आहे. असे हा होता. आय गेस हा एकच प्रश्न आला नाहीये, नाही का? कारण मी तो वाचताना मला कळालं नाही. मला हा टी-एनचा वाटला, पण हा एस-एनचा आहे हां. सम ऑफ डिजिट्स आहे. तर तो उद्याच्या ह्याला घेऊ आपण. ठीक आहे? चलो ऑल द बेस्ट.